तेलाच्या किमती इतक्या वेगाने का वाढत आहे? यामागे सगळ्यात मोठं कारण म्हणजे पश्चिम आशियातील वाढलेला लष्करी तणाव. विशेषतः इराणभोवती निर्माण झालेली युद्धस्थिती आणि त्याचा परिणाम ऊर्जा पुरवठ्यावर होण्याची भीती. तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा समुद्रमार्ग तणावाच्या केंद्रस्थानी आहे. ही समुद्रधुनी फार अरुंद आहे, पण जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दररोज अंदाजे 2 कोटी बॅरल म्हणजेच 20 मिलियन बॅरल कच्चे तेल या मार्गातून जगभर पाठवले जाते. हा आकडा जागतिक तेल पुरवठ्याच्या सुमारे 17 ते 20% इतका आहे. म्हणजेच जगातील प्रत्येक 5 बॅरल तेलापैकी जवळपास 1 बॅरल तेल या मार्गातून जाते. जर या मार्गात अडथळा निर्माण झाला तर जागतिक बाजारावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. ऊर्जा बाजारातील विश्लेषकांच्या मते युद्धाची भीती हा सध्या तेल बाजारातील सर्वात मोठा घटक आहे. मध्य पूर्वेत जहाजांवर हल्ले होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही तेल टँकरवर ड्रोन किंवा क्षेपणास्त्र हल्ल्याचे अहवालही समोर आले आहेत. या परिस्थितीमुळे व्यापारी आणि कंपन्यांनी भविष्यातील पुरवठा सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे तेलाच्या फ्युचर्स मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. पुरवठा खंडित होण्याची भीती लक्षात घेऊन व्यापारी तेलाचा साठा करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे तेलाच्या किमती अचानक वाढू लागल्या आहेत. काही आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते जर संघर्ष आणखी तीव्र झाला तर तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात.